चला तर मित्रांनो, आपण या क्वेश्चनचा आज आपण आन्सर करणार आहोत. त्या पहिले आपण क्वेश्चन रीड करूया. अ ब्लॉक ऑफ वेट 500 न्यूटन इज टेस्टिंग ऑन द inclined plane मेकिंग an angle of 20 degree to the horizontal. Calculate the value of force P applied parallel to the plane to just move the block up to the plane if the coefficient of friction is 0.14. सर्वात पहिले आपली जी जे फ्रिक्शनची फ्री बॉडी डायग्राम काढावी लागेल. याला नेम द्यायचं या फ्रिक्शन. ओके, त्याला फोर्स अप्लाइड झालेला आहे पी. ओके, त्याच्याकडे 5000 न्यूटनचा फोर्स आहे. न्यूटन त्यासाठी इथं असं करावे लागेल. ओके, त्या रिझल्ट वर घेऊन जायचं. त्याचे कंपोनंट पाडावे लागेल. त्याचे 20 डिग्री नंतर इन्क्लाइन झालेलं आहे. तर मग ते जिकडे अँगल तिकडं कॉस, मग अँगल इथं या साईडनं येतो. तर 15 cos 20. ओके, इथं 15 sin 20. तर ओके, चला तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर इथं आपल्याला एफ ऑफ वाय सॉल्व करायचं आहे. पहिले वर जाणारे प्लस, खाली येणारे मायनस. ओके, तर आर वर जातो आहे तर मायनस आर. ओके, हा खाली जातो आहे तर प्लसमध्ये 15,000 cos 20 इज इक्वल टू 0. याला कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व करून घ्यायचं. फिफ्टीन cos 20 इथं आले 4963. ओके, 469 मायनस आर इज इक्वल टू 469.84 इज इक्वल टू 0. त्याला इकडं शिफ्ट करूया. तो मायनसमध्ये, तिकडं प्लस, इकडे मायनसमध्ये 84. मायनस कट झाले. इज इक्वल टू आर 46984. ओके, त्याला फ्रिक्शनल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. ओके, तर आपल्याला एफ किती दिलेला आहे? एफ नाही दिलेला आहे. तर एफचं काय, म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.114 इंटू आर किती आहे 49694. त्याला कॅल्क्युलेटर करून घ्या. इंटू त्याची व्हॅल्यू येते 2636.178 न्यूटन. हे झाला फोर्स फ्रिक्शनल. त्याच्यानंतर आपल्याला ते आता एफ ऑफ ओ एक्स फाइंड आउट करायचं आहे. इकडं जाणार मायनस, इकडं जाणार आहे प्लस. ओके, तर चला बघूया. एफ इकडे जातो इथे मायनसमध्ये. ओके, त्याच्यानंतर पी इकडे जातो आहे तर प्लसमध्ये. नाही, आपण पहिले इकडं हे घेऊन घ्या. तर मायनस पी इकडे जातो आहे तर प्लसमध्ये. एफ इकडे जातो आहे तर मायनस, एफ इकडे जातो आहे तर मायनसमध्ये. ओके, त्याच्यानंतर
500 न्यूटन इकडं जायचं आहे तर मायनसमध्ये ती व्हॅल्यू आहे 1500 न्यूटन साइन 20 इज इक्वल टू 0. ओके. त्याच्यानंतर आपण एफ फाइंड आउट केलेला आहे. त्याची व्हॅल्यू आहे 236.78 मायनस 15 साइन 20. त्याला कॅल्क्युलेट करून घ्यावे. कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येते 236.78 न्यूटन. या प्रकारे आपण फ्रिक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे.